क्वेश्चन नंबर 6 1/3x plus y is equal to 10/3 आणि दुसरं इक्वेशन आहे 2x plus 1/4y is equal to 11/4. हे दोन्ही इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे. सॉल्व्ह करायचे म्हणजे नेमकं काय करायचं, तर या ठिकाणी 3 ने मल्टिपल करा, काय स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे 1/3x into 3 राईट. y लाही मल्टिपल करा, y into 3. हे लिहायची गरज नाही, हे समजण्यासाठी मी तुम्हाला दाखवतोय. 10/3 into 3 लक्षात आलं का. आणि या ठिकाणी 3 ला 3 जातील, या ठिकाणी 3 ला 3 जातील, म्हणजे x plus 3y इज इक्वल टू 10. लक्षात आलं का. हा, हे इक्वेशन पहिलं, हे समजावून घेणं फार आवश्यक आहे. ठीक आहे, आपण बघूया. 1/3x plus y इज इक्वल टू 10/3. 3 ने मल्टिपल करा प्रत्येकाला, म्हणजे इथे x plus 3y इज इक्वल टू 10 मिळेल. x plus 3y इज इक्वल टू, या ठिकाणी पहा 2x plus 1/4y इज इक्वल टू 11/4 राईट. डिनॉमिनेटरला काय 4 आहे, म्हणजे 4 ने मल्टिपल करूया, म्हणजे काय होणार 2x into 4 plus 1/4y into 4 इज इक्वल टू 11/4 into 4. म्हणजे काय काय होईल पहा, या 4 ला 4 जातील, या 4 ला 4 जातील, आन्सर काय मिळेल 8x plus y इज इक्वल टू 11. हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये मिळेल. हे करणं महत्वाचं आहे. जसं हे आपण इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये केलं 3 ने मल्टिपल करून, तसं 4 ने मल्टिपल करून स्टँडर्ड फॉर्म मध्ये तयार करा. बस हे इम्पॉर्टंट आहे. मल्टिप्लाय इच टर्म बाय 4, म्हणजे इथं 8x प्लस y इज इक्वल टू 11 राईट. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चा विचार करूया. काय करता येईल, इक्वेशन 1 ला 8 ने मल्टिपल करता येईल आणि सबट्रॅक्शन करता येईल तरी चालेल, किंवा इक्वेशन 2 ला 3 ने मल्टिपल करून पण करता येईल, हरकत नाही. इक्वेशन 1 ला 8 ने मल्टिपल करूया, ह्या 8 ने इक्वेशन 1 ला मल्टिपल करूया, समजतं. म्हणजे काय होईल 8x प्लस 24y इज इक्वल टू 80. हे तुमचं इक्वेशन मिळेल. लक्षात आलं, हे इक्वेशन मिळेल 8x प्लस 24y इज इक्वल टू 80. इक्वेशन थर्ड. इक्वेशन 2 आणि इक्वेशन थर्ड यांचा विचार करू. थर्ड मधून सेकंड इक्वेशन सबट्रॅक्ट करू. लेट अस सबट्रॅक्शन इक्वेशन 2 फ्रॉम 3. आता पहिल्यांदा थर्ड इक्वेशन लिहा, त्याच्या खाली सेकंड इक्वेशन लिहा आणि सबट्रॅक्ट करा. म्हणजे काय करतो, साइन चेंज होतो. इथे प्लस मायनस, इथे मायनस आणि इथे सुद्धा मायनस, समजतं. म्हणजे आपल्याला हे गेले 8x ला प्लस 8x ला मायनस 8x गेले राईट. 24 मायनस y 23y आणि 80 मधून 11 गेले 69. लक्षात आलं, हे समजणं फार गरजेचं आहे. काही करू नका, समजावून घ्या. 23y is equal to 69. What is y? Y is equal to 69 upon 23. 23 1 जा 23, 23 3 जा राईट. टेबल आपल्याला याच्यासाठी काढ पाहिजे. लक्षात आलं, y ची व्हॅल्यू किती मिळाली 3 मिळाली राईट. y ची व्हॅल्यू किती मिळाली 3 मिळाली. y is equal to 3 पुट इन इक्वेशन 1 2 और 3, कुठेही टाकू शकता आपण. इक्वेशन 1 मध्ये किंवा 2 मध्ये टाका, कुठेही टाकू शकतो तुम्ही. मी या ठिकाणी 2 मध्ये टाकले 8x प्लस y इज इक्वल टू 11. हे या ठिकाणी टाकतो. y ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे, टाका 8x प्लस 3 मायनस होईल 11 मधून 3 गेले 8 राईट. म्हणजे 11 मायनस 3 दॅट इज 8. 8x इज इक्वल टू 8x इज इक्वल टू 1. 8 अपॉन 8 दॅट इज 1. 8 1 जा 8 राईट. म्हणजे तुम्हाला फायनल आन्सर काय मिळालं 1 and 3. x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू, दॅट्स युअर आन्सर. ओके, फार सोपं आहे, फार सोप्या पद्धतीने करा. या ठिकाणी आपल्याला गणित दिसताना भयानक दिसतं, पण काही नाही. तुम्ही पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणा आणि मग सोडवा, समजतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन 7 काय बा, गणित मोठं दिसतं पण सोपं करायचं आपल्याला. हा, सोपं करायचं, लक्ष द्या. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 आणि 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. या गणिताचा प्रकार असा आहे ASA रूल प्रमाणे. इकडे लक्ष द्या, 99 99 101 101 आहे, म्हणजे क्रॉस तयार झाला. क्रॉस तयार झाला की ASA रूल वापरायचा, त्याला आपण बे व बे म्हणतो. बे व बे म्हणजे काय हो, ए म्हणजे काय ऍडिशन, कुणाची इक्वेशन 1 and 2 ची ऍड करा, त्यापासून आपल्याला इक्वेशन थर्ड मिळतो. ओके,
त्यानंतर एस फॉर सबट्रॅक्शन, राईट, व म्हणजे वजाबाकी, 1 आणि 2 याची वजाबाकी करा, तुम्हाला इक्वेशन 4 मिळतं, राईट. आणि मग परत ऍडिशन कुणाची, ऍडिशन म्हणजे बेरीज कुणाची, थर्ड आणि फोर्थ यांची बेरीज करा, तुम्हाला आन्सर मिळतं. बस, दॅट्स द रूल, राईट. ही पद्धत आहे, बस हे शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवा. एएस ए रूल हे कधी क्रॉस झाल्यानंतर, हे आकडे 99 आहे इथे 99, 101 आहे इथं 101 आहे, लक्षात आलं. त्यावेळेला ही पद्धत वापरायची, समजतं. तर पहिल्यांदा आपण करूया, चला लक्ष द्या. पहिल्यांदा ऍडिशन करा इक्वेशन 1 आणि 2 ची, लेट अस ऍड. एकाखाली एक लिहा इक्वेशन 1 आणि 2 लिहिलात. आता याची ऍडिशन करा. 101 plus 99, 200L, 200X plus 200Y is equal to 501 and 499 म्हणजेच 1000. आता 200 ने डिवाइड करा प्रत्येकाला, म्हणजे इथे एक्स राहील, इथे वाय राहील, आणि इथे 2 5 जा म्हणजे किती 5 चा भाग बसेल, राईट. थोडक्यात या ठिकाणी या 0 0 0 100 चे गेले समजा, राईट. 2 ने डिवाइड केलं तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5, समजलं. म्हणजेच 200 ने आपल्याला डिवाइड करायचं, समजतं. हा, हे लक्षात आलं पाहिजे. 200 ने डिवाइड केलं तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 असं इक्वेशन आपल्याला तयार होईल, समजतं. इक्वेशन थर्ड मिळालं. मग या दोघांची सबट्रॅक्शन करा, इक्वेशन 1 आणि 2 ची. इक्वेशन 1 लिहा, त्याच्याखाली इक्वेशन 2 लिहा. सबट्रॅक्ट करायचं म्हणजे साईन चेंज करायचे, हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. साईन चेंज कसे होतात ते बघा. इथे प्लस मायनस होतं, इथे सुद्धा मायनस होतं, इथे सुद्धा मायनस होतं, लक्षात आलं. म्हणजे -2x प्लस 2y इज इक्वल टू -2 असं तयार होईल. म्हणजे हे समजणं फार गरजेचं आहे आपल्याला. चल, इथे चुका होतात, त्या चुका टाळायच्यात आपल्याला. चलो लक्ष द्या. साईन चेंज करा आणि सोडवा. -2x प्लस 2y इज इक्वल टू -2. 2 ने डिवाइड करा प्रत्येकाला. -x प्लस वाय इज इक्वल टू -1 असं इक्वेशन 4 तयार होईल. आणि मग तुमच्या लक्षात येईल इक्वेशन थर्ड आणि इक्वेशन 4 याची ऍडिशन केली की -x ला +x जाणार आहे, समजतो. म्हणून त्याची ऍडिशन करायची आपल्याला. ओके, चलो. लेट अस ऍड इक्वेशन 3 आणि 4. पहिल्यांदा थर्ड इक्वेशन लिहा, नंतर फोर्थ इक्वेशन लिहा आणि त्याची ऍड करा. ऍड करताना साईन कुठे चेंज होत नाही. -x ला +x जातं, लक्षात ठेवा, राईट. y plus y 2y is equal to 5 minus 1 4, y is equal to 2. हे समजणं फार गरजेचं आहे, लक्षात ठेवा. y is equal to 2 आलं. पुट y is equal to इन इक्वेशन थर्ड और इक्वेशन 4. 3 मध्ये टाका किंवा 4 मध्ये टाका, कारण ते लहान इक्वेशन्स आहेत. x प्लस वाय इक्वल टू 5 मध्ये टाकलं तर y ची किंमत किती 2 टाकली, प्लस 2 आहे ते मायनस होईल, आणि म्हणून 5 minus 2 that is 3, x व्हॅल्यू 3 आली. म्हणजे x व्हॅल्यू 3 आहे, y ची व्हॅल्यू 2, दॅट्स युअर सोल्युशन सेट. संपलं. सोपं आहे, काही अवघड नाही आहे, लक्षात ठेवा. आणि मग तुम्हाला ते हळूहळू समजायला लागेल. लक्षात ठेवा, ज्या वेळेला असं क्रॉस तयार होतो ना, त्यावेळेला ए रूल वापरा. ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि देन ऍडिशन. गॉट इट? समजतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. 49x minus 57y is equal to 174 and 57x minus 49y is equal to 252. पहिली गोष्ट म्हणजे इक्वेशन 1 लिहा. 49x minus 57y is equal to 172 आणि इक्वेशन 2 लिहा. 57x minus 49y is equal to 252, राईट. आता या ठिकाणी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे 49 आहे, 57 क्रॉस तयार झालं. कॉस्ट तयार झालं म्हणजे ए रोल, राईट. ऍडिशन इक्वेशन 1 आणि 2 त्याला इक्वेशन थर्ड मिळतं. सबट्रॅक्शन इक्वेशन 1 फोर्थ मिळतं, राईट. थर्ड इथे फोर्थ मिळतं, राईट, सबट्रॅक्शन. आणि 3 आणि 4 त्याची ऍडिशन केली की उत्तर मिळतं. हा रूल लक्षात ठेवा. क्रॉस तयार झाले की या रूलचा वापर करा, ठीक आहे, हरकत नाही. लक्ष द्या. इक्वेशन 1 आणि 2 चे ऍडिशन करा. इक्वेशन 1 लिहा, त्याच्याखाली इक्वेशन 2 लिहा आणि ऍडिशन करा. इक्वेशन 1 लिहिलं, त्याच्याखाली इक्वेशन 2 लिहिलं. ऍडिशन करत असताना या दोघांची बेरीज करा. किती येईल? 49 प्लस
507 that is 106. 106x plus 106y is equal to 424. आता 106 ने 424 ला भागा. तुमच्या लक्षात येईल 4 चा डिवाइड होतो. म्हणजेच प्रत्येकाला 106 ने जर डिवाइड केलं तर x minus y is equal to 4 मिळेल, राईट. x minus y is equal to 4 मिळेल. आता इक्वेशन 3 मिळालं. आता सबट्रॅक्शन करून इक्वेशन 4 काढा. म्हणजे इक्वेशन 1 आणि 2 ची सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. सबट्रॅक्शन करणं म्हणजे काय रे, साइन चेंज करायचं आहे, राईट. इथे मायनस होणार, इथे प्लस होणार मायनसचं, आणि इथे मायनस होणार. हे लक्षात ठेवा, समजलं पाहिजे. तर साइन चेंज करता आले पाहिजेत आपल्याला, बाकी काय नाही. मग किती होईल पहा आपल्याला इथे. 57 minus 49 minus 8x minus 8y, राईट. कारण -57 + 49 इज इक्वल टू 252 मधून 172 मायनस करा, -8 येईल, राईट. -80 कारण -252 आहे आणि हे +172 आहे, -8 येईल. प्रत्येकाला -8 ने डिवाइड करा किंवा 8 ने डिवाइड करा. कसं करायचं तुम्ही ठरवायचं. या ठिकाणी मी -8 ने डिवाइड करतो म्हणजे साइन चेंजेस होतील. x + y इज इक्वल टू 10 येईल. सगळे साइन कॅन्सल होतील, लक्षात ठेवा. मायनस ने डिवाइड करतो म्हणजे इथे प्लस होईल, इथे प्लस होईल, इथे प्लस होईल, म्हणजे x + y इज इक्वल टू 10. आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 याची ऍडिशन करा, तुम्हाला उत्तर मिळतं, बरोबर आहे. नेक्स्ट लेट अस ऍड इक्वेशन 3 and 4. इक्वेशन 3 लिहा, मग इक्वेशन 4 त्याच्या खाली लिहा. आता तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी प्लस वायला मायनस वाय जातील, राईट. आणि मग 2x इज इक्वल टू 14 येईल. 2x इज इक्वल टू 14, x इज इक्वल टू 14/2 दॅट इज 2, राईट. सॉरी 7, 2 1 जा 2 7 जा, राईट. x इज इक्वल टू 14/2 दॅट इज x इज इक्वल टू 7. गॉट इट. आता x इज इक्वल टू 7 इक्वेशन 3 मध्ये टाका का 4 मध्ये. 4 इझी आहे, 4 टाका. पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 4. इक्वेशन 4 ला पहिल्यांदा x + y इज इक्वल टू 10. किंमत टाका x च्या ठिकाणी 7, 7 + y इज इक्वल टू 10. +7 आहे, मायनस होईल, y इज इक्वल टू 10 - 7 दॅट इज 3. व्हॉट इज युअर आयडियल आन्सर? 7 and 3. दॅट्स युअर आयडियल आन्सर. ओके. द सोल्युशन सेट शुड बी xy दॅट इज 7 3 इज अ सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. संपलं. बस एवढंच काय ते आहे, एवढंच काय ते समजावून घ्या आणि छानपैकी याचा सराव करा. या प्रकारचा प्रश्न प्रत्येक वेळेला परीक्षेत येतो क्रॉसचा. ज्याला क्रॉस होतं त्याला ए रूल वापरा आणि प्रॅक्टिस करा. तुम्हाला सक्सेस 100% मिळणार आहे. मित्र, तुम्ही माझं आतापर्यंत लेक्चर ऐकलात, बरोबर का. हे लेक्चर किंवा युट्यूबवर येण्याचा उद्देश एकच आहे, तळागाळातील गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावं, गणिताची भीती पूर्णपणे दूर व्हावी, गणितात पैकीच्या पैकी मार्क काढावे, यासाठी हा सगळा प्रपंच मांडलेला आहे. विद्यार्थी मित्रो, जर तुम्हाला माझ्या व्हिडिओज खरंच आवडल्या, माझी शिकवण्याची पद्धत आवडली, तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा पहिल्यांदा, कारण नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला ताबडतोब मिळतील. लाईक करा, सपोर्ट करा, कॉमेंट्स करा. जर छान व्हिडिओ वाटत असेल तर तितकंच कौतुक सुद्धा तुम्ही करायला विसरू नका. छान कॉमेंट्स द्या, शेअर करा. कुणाला शेअर करा? ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे, ज्या विद्यार्थी गरीब आहेत आणि त्यांना मॅथमॅटिक्स अवघड जातं, अशा विद्यार्थ्यांना तुम्ही शेअर करा. मित्रो, तुम्ही भरघोस मला प्रतिसाद द्याल याबद्दल अपेक्षा आहे आणि तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू टू ऑल माय स्टुडंट्स. माझे सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून धन्यवाद. याचं कारण असं आहे, हा व्हिडिओ मनापासून पाहणं आवश्यक आहे, समजावून घेणं आवश्यक आहे. एखादी गोष्ट समजली नाही तर परत परत पाहणं आवश्यक आहे. कारण लक्षात ठेवा, यूट्यूबच्या माध्यमातून अभ्यास करणं सोपं नाही, पण अवघडही नाही आहे. प्रामाणिकपणे ठरवा, मला अभ्यास करायचा आहे, मला परिश्रम करायचे आहेत, मला पैकीच्या पैकी मार्काची तयारी करायची आहे. 100% तुम्हाला यश मिळणार आणि 100% तुम्ही यशस्वी होणार. धन्यवाद.